नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही ज्या प्रतीक्षेत होते त्या प्रतीक्षेची वेळ आलेली आहे। या जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आताच तुमचे नाव यादीमध्ये आहे किंवा नाही संपूर्ण पाहूया आपण या व्हिडिओमध्ये। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वाचा व्हिडिओ असा राहणार आहे। कारण की नुकसान भरपाई आणि अतिवृष्टीचे पैसे हे खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला पैसे मिळणार किंवा नाही आणि कशी भरपाई होणार आहे, संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। राज्यात खूप पाऊस आणि पूर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतातील पिके आणि मालमत्ता दोन्ही नष्ट झाली आहेत। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदतीसाठी एक मोठा निर्णय घेण्याचा आलेला आहे। दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने तब्बल 31.628 कोटी रुपयाचा मदत पॅकेज जाहीर केला आहे। ही रक्कम थेट शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा केली जाईल असे सुद्धा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी केले आहे। मात्र ही मदत मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याजवळ फार्मर आयडी म्हणजेच की असणे आवश्यक आहे आणि ती सुद्धा आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे। फार्मर आयडी हा महत्त्वाचा काय आहे तर शेतकऱ्यांना मदत देतात चुकीचा व्यवहार होऊ नयेत म्हणून फार्मर आयडी गरजेचे आहे। ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी नाही किंवा तो आधाराशी जोडलेला नाही त्यांना नुकसान भरपाईसाठी मिळवण्यात अडचण येऊ शकते। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपले फार्मर आयडी तात्काळ आणि तयार करून घ्यावी आणि तुमचे बँक खाते सुद्धा आधार कार्डाशी संलग्न असणे खूप अत्यंत आवश्यक आहे। कारण की शेतकऱ्यांना दिवाळी आधीच काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे जमा झालेले आहे। अजून तुमचे पैसे जमा झाले नसेल तर हे काम संपूर्ण तुम्हाला करणे आवश्यक ठरणार आहे। आता फार्मर आयडीचे फायदे जर बघितले तर सरकारने जाहीर केलेली मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी मार्फत पद्धतीने जमा केली जाते। बोगस अर्ज किंवा गैरव्यवहार थांबवण्यासाठी ही प्रणाली उपयोगी ठरते। शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागू नये म्हणून आयडी आवश्यक आहे। भविष्यातील पीक विमा, अनुदान, कर्जमाफी आणि इतर योजनेसाठी देखील फार्मर आयडी आवश्यक असेल। कारण की फार्मर आयडी कसा मिळवायचा आणि लिंक कसा करायचा संपूर्ण पहा। ही प्रक्रिया खूप सोपी आहे। तुम्ही खालील ठिकाणी जाऊन मदत करू शकता। तुम्हाला जर फार्मर आयडी घ्यावी असेल तर तुम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक कार्यालय, ग्रामसेवक, तलाठी कार्यालय, जवळचे सेतू, सीएससी सेंटर मध्ये सुद्धा घेऊ शकता। यासाठी आवश्यक कागदपत्रे जर बघितले आधार कार्ड, 7/12 उतारा, आवश्यक प्रमाणपत्रे लागणार आहे। ही सर्व कागदपत्रे घेऊन संबंधित केंद्रात अर्ज करा आणि तुमचा फार्मर आयडी तयार करून तो आधार कार्डाशी संलग्न करून घ्या। फसवणूक टाळण्यासाठी तुम्हाला सरकारी योजनांच्या नावाखाली अनेक फसवणुकीचे प्रकार होत असतात। त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला किंवा मध्यस्थाला पैसे देऊ नका। सरकारकडून मिळवणारी मदत थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल। फार्मर आयडी आधार कार्डाशी लिंक का करावा तर ही लिंक झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची किंवा अनुदानाची रक्कम जमा होऊ शकते। त्यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा। जर तुम्हाला मदतीचा लाभ घ्यायचा असेल तर उशीर न करता कृषी विभागाशी संपर्क साधा आणि आपला फार्मर आयडी आधार कार्डाशी संलग्न करून घ्या। नेहमी विचारले जाणारे प्रश्न जर बघितले तर सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी किती रुपयाची मदत जाहीर केलेली आहे तर महाराष्ट्र सरकारने 31,628 कोटी रुपयाचे मोठे पॅकेज जाहीर केले आहे, जे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाण्याचे उद्दिष्ट आहे। जर फार्मर आयडी आधार कार्डाशी लिंक नसेल तर काय होईल तर फार्मर आयडी आधार कार्डाशी लिंक नसल्याने शेतकऱ्यांना मदत मिळण्यास अडचण येईल। त्यामुळे लिंकिंग करणे अनिवार्य आहे। फार्मर आयडी काढण्यासाठी कुठे संपर्क साधावा तर तुम्ही तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी किंवा सेतू केंद्र येथे संपर्क करून आपला आयडी तयार करू शकता। अजून काही तुमचे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।